नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश, शेतोरे गावडाम पोल्ट्री फार्म. आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर आज आहे आपल्या पक्ष्यांना 12वा दिवस. तर आज आपल्याला पाण्यामधून हे मेडिसिन द्यायचं आहे, ग्रोविप्लेक्स हे 10 ml 100 पक्ष्यांसाठी द्यायचं आहे. तर हे 3 दिवस औषध चालवायचं आहे. तर आज आपण यांना ग्रोविप्लेक्स हे मेडिसिन दिलेलं आहे. तर हे ग्रोविप्लेक्स मेडिसिन लिक्विडमध्ये आणि पावडर रूपातही भेटतं. जर पावडर रूपात घेतलं तर ते बनवायचं कसं हे आपल्या इंस्टाग्राम पेजवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आपण पाहू शकता. आज आपण ग्रोविप्लेक्स आणि खाद्य प्री स्टार्टर दिलेलं आहे. तर आज आहे 12वा दिवस. तर संध्याकाळी आपल्याला प्लेनच पाणी द्यायचं आहे. सकाळचं आपल्याला ग्रोविप्लेक्स द्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता, ग्रोविप्लेक्स आहे. तर ग्रोविप्लेक्स काय काम करतं तर ग्रोथ चांगली करतं, FCR मेंटेन करतं. त्यासाठी आपल्याला ग्रोविप्लेक्स द्यायचं आहे. आता ग्रोविप्लेक्स देताना 3 दिवस आपल्याला द्यायचं आहे. कारण कोणतंही मेडिसिन देताना ग्रोविप्लेक्स असेल, पुढं आपण PG बूस्टर वापरणार आहे. PG बूस्टर नंतर लिव्हर टॉनिक असेल, ब्रोटॉन. तर हे 3 दिवस चालवायचं आहे. तर आपण उद्यापासून किंवा परवापासून एक फीड सप्लिमेंट चालू करतोय. पहिल्यापासून आपण वापरतो. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ती फीड सप्लिमेंटमुळं ग्रोथ चांगली होती, मॉर्टॅलिटी कमी होती, पक्ष्याची शयन चांगली होती, पाय मजबूत होतात, तुरा चांगला निघतो. त्यासाठी आपण ती फीड सप्लिमेंट वापरणार आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपण पाहू शकता. धन्यवाद.